जर 40 वर्ष विकास केले तुम्हाला एका नवख्या 41 वर्षाच्या युवकाविरुद्ध तुम्हाला 4 खासदार, 2 माजी मुख्यमंत्र्यांची मुलं अमित देशमुख आणि सुप्रिया सुळे यांना माझ्या विरोधात सभा घ्यावा लागला। तो समोरच्या उमेदवारांनी मला हलक्यात घेण्याची चूक केली। त्यांना अंदाज नाही आला का अमोल खताळ काय करू शकतो, कारण ते कधी जमिनीवर राहिले नाही। मी त्यावेळेस मी सांगितलं होतं का मी निवडून येणार, हसत होते लोक माझ्यावर। एक तर खासदार, विद्यमान खासदार आमच्या तालुक्यात येऊन तळेगावला येऊन सांगितलं होतं का समोरचा उमेदवार 2 लाख मतांनी निवडून येणार आहे। वळीचा बकरा बनवला अशा पद्धतीच्या चर्चा देखील रंगत होत्या। ते जी चर्चा सुरू होती त्याला तुम्ही आता उत्तर दिलेलं आहे निवडणुकीत विजय होत, तर त्याकडे तुम्ही कसं पाहता? नाही, मला व्यक्तिगत खात्री होती, माझ्या नेत्याला सुद्धा खात्री होती का इथं संगमनेरमध्ये परिवर्तन होणार। परंतु त्यावेळेस याच जे विरोधी होते, लोकप्रतिनिधी होते, त्यांनी माझ्या विरोधात 4 खासदार बोलवले होते। जर 40 वर्ष विकास केले तुम्हाला एका नवख्या 41 वर्षाच्या युवकाविरुद्ध तुम्हाला 4 खासदार, 2 माजी मुख्यमंत्र्यांची मुलं अमित देशमुख आणि सुप्रिया सुळे यांना माझ्या विरोधात सभा घ्यावा लागल्या। त्याच वेळेस स्पष्ट वातावरण, चित्र स्पष्ट झालं होतं की आपला विजय निश्चित आहे। राज्यामध्ये ज्या पद्धतीने आता भाजपने भरघोस संपादन केलंय, एका बाजूला कालिदास कोळंबकर हे भाजपचे सर्वात जास्त निवडून येणारे आमदार ठरले, 90 ते आता विधानसभेत जात आहे, तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या बरोबरीत म्हणजे काँग्रेसकडनं बाळासाहेब थोरात देखील जाणले, मात्र तुम्ही त्यांचा मार्गच रोखून टाकलाय। त्यामुळे आता त्यांचा मार्ग रोखल्यामुळे झालं काय नेमकं? महाविकास आघाडीचं बोललं जातं सरकार स्थापन होईल आणि मुख्यमंत्री पदाचे ते दावेदार होते, मुख्यमंत्री पदाच्या दावेदार करणाऱ्या उमेदवाराला तुम्ही पाडले, त्यामुळे तुमचं आता वजन देखील आता शिंदे सोबत वाढलं असेल। निश्चित मला आपले लोकप्रिय मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी ज्यावेळेस आपली बैठक झाली त्यावेळेस माझं इतकी स्तुती केली का माझं मन भारावून आलं होतं। त्यावेळेस साहेबांनी सगळ्या आमदारांसमोर पहिल्यांदा मी आमदार झाला म्हणजे पहिल्यांदा आलो तिथं बैठकीला, त्यावेळेस सांगितलं का हे आपला जॉईंट किलर आहे। यांनी एक इतिहास निर्माण केला आहे महाराष्ट्राच्या मध्ये, एक मोठा इतिहास झाला आहे। प्रत्येक ठिकाणावरून विचारणं होती का कोण अमोल खताळ आहे, हा शिंदे सेनेला, हा अमोल खताळ कोण आहे शिंदे सेनेचा का ज्यांनी एवढ्या दिग्गज माणसाचा पराभव केला आहे। हा जॉईंट किलर जो मिळाला आहे याच्या मागचं पूर्ण श्रेय हे राज्याचे माजी मंत्री म्हणता येईल आपण त्याला, आता विद्यमान भविष्यात होणारच आहे राधाकृष्ण विखे पाटील यांना तुम्ही देणार का? निश्चित मी शिंदे साहेबांनी सुद्धा जो माझ्यावर विश्वास टाकून मला शिवसेनेची उमेदवारी दिली, त्यामुळे शिंदे साहेबांनी जे माझे दैवत म्हणतो मी त्यांना, आमदार राधाकृष्ण विखे पाटील असतील व सुजयदादा विखे पाटलांनी स्वतः ते इच्छुक होते, त्यांनी संगमनेरमध्ये जे मागील 1-2 महिन्यापासून वातावरण तयार केलं होतं, युवकांचे आम्ही संकल्प यात्राच्या माध्यमातून तिथं युवकांबरोबर जोडल्या गेलो होतो आणि दादांनी माझ्यासाठी मी म्हणत का पूर्ण पद्धतीने आधीच आमचा प्रचार झाला होता, परंतु समोरच्या उमेदवारांनी मला हलक्यात घेण्याची चूक केली। त्यांना अंदाज नाही आला का अमोल खताळ काय करू शकतो, कारण ते कधी जमिनीवर राहिले नाही। त्यांनी जे त्यांच्या कार्यकर्ते बगल बच्चांच्या भरोश्यावर जे राजकारण केलं आणि जनतेने मला डोक्यावर घेतलं। जनतेची इच्छा होती की या संगमनेर तालुक्यामध्ये निर्धार केला होता, मी ज्या दिवशी फॉर्म भरला त्या पहिल्या दिवसापासून मी सांगत होतो का मी 15,000 मतांनी निवडून येणार। त्यावेळेस जसं तुम्ही मागाशी मला प्रश्न केला तो अर्धा राहिला, त्यावेळेस मी सांगितलं होतं का मी निवडून येणार, हसत होते लोक माझ्यावर। एक तर खासदार, विद्यमान खासदार आमच्या तालुक्यात येऊन तळेगावला येऊन सांगितलं होतं का समोरचा उमेदवार 2 लाख मतांनी निवडून येणार आहे, म्हणजे माझा मोठा पराभव होणार, 2 लाख मतांनी ते रेकॉर्ड तोडणार आहे। ते खूप वल्लंघना केल्या गेल्या पण त्यांना अंदाज आला नाही आणि मी निश्चितच माझ्या यशाचं श्रेय जे आहे त्याबद्दल त्यांना सुद्धा धन्यवाद देईल का तुमच्या या गाफीलपणामुळं म्हणा किंवा आमच्या गनिमी काव्यामुळं आमचा विजय झाला।